तसंच स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक काय असतं, नॅरेटिव्ह डिव्हाइस काय असतं तेही पाहिलेलं आहे. परंतु पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करतो. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक हा असा आरसा असतो की जसा एखादा चेहरा आपण जसा पाहतो तर तो पूर्ण ह्यू आपल्याला दिसतो. 360 डिग्री याच्यामधून आपल्याला जी मनाची अवस्था आहे, जी अंतर्मनाची अवस्था आहे, याचे सगळं विश्लेषण किंवा सगळं नरेशन, सगळं कथानक याच्यामध्ये नॅरेटर देत असतो, कथाकार देत असतो, कथाकथन करणारा देत असतो. तर ही मॅबेल वॅरिंगची कथा, स्टोरी, हा जे सुट्टा जर शब्द घेतला आपण तर याचा अर्थ होतो कॉन्शियसनेस, म्हणजे सद्सद विवेक बुद्धी. तर ह्या लेक्चरमध्ये आपण ह्या गोष्टीचा चर्चा करणार आहोत की मॅबेल वॅरिंगकडे खरंच सद्सद विवेक बुद्धी आहे का, तिच्यामध्ये खरंच विवेकशील आहे का, तिच्यावर दुसऱ्याच्या मताचा प्रभाव पडतो का, ह्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट होतील. ती दुसऱ्याची जी जीवनशैली आहे, जे जीवन वे ऑफ लाईफ आहे, वे ऑफ लिव्हिंग आहे, त्यातला इम्युलेट करते का, म्हणजेच ती त्यांच्याशी तुलना करते का, किंवा त्यांच्याशी जसं त्यांची जीवनशैली आहे त्यांच्याशी तसा प्रकारचं होण्याचा प्रयत्न करते का, तिला स्वतःची अक्कल आहे का, किंवा स्वतःच्या म्हणजे ती उसने अकलीची आहे की स्वतःची अकलेची आहे, ह्याही गोष्टी तुम्हाला स्पष्ट होतील. तसंच दुसऱ्याच्या मताचा प्रभाव तिच्यावर किती प्रमाणात होतो हेही तुम्हाला या लेक्चरमध्ये समजणार आहे. शेवटी ही मॅबेल जी आहे, एका मैत्रिणीचं तिला आमंत्रण येत असतं. शेवटी म्हणजे लेक्चरच्या शेवटी तुम्ही काय कळेल की या पार्टीमध्ये जिथं बोलावलं गेलं ते एवढं मोठं नवीन ड्रेस घालून जाते, तर तिचा सन्मान होतो की काय होतं, की कुणी तिचा अपमान करतं आणि ती पार्टी मध्येच का सोडून जाते, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये समजणार आहे. तर सुरुवातीला आपण मॅबेल ही जी स्टोरी आहे फ्लॅशबॅक फ्लॅश फॉरवर्ड अशा मॅनरने सांगितलेली आहे की मॅबेल वॅरिंग ही चहा प्यायला बसलेली असते, चहा घ्यायला बसलेली असते आणि त्यावेळेला क्लॅरिसा डॉलोवे येते आणि ती पार्टीमध्ये येण्याचं निमंत्रण देते. जेव्हा ती तिथे बसलेली असते त्यावेळेला लगेच तिच्या डोक्यामध्ये विचार येतात की बाबा आपण तर फॅशनेबल असू शकत नाही, आणि फॅशन करणं हे किती विचित्र आहे, त्याचा ढोंग करणं किती विचित्र आहे, फॅशन करणं म्हणजेच आपल्या पैशावर कात्री बसणार, आपल्याला खर्च कमी करावा लागणार जर फॅशन जर करायची असते. फॅशन म्हणजे स्टाईल, फॅशन म्हणजे शैली, आणि फॅशन म्हणजे मिंट 30 गिनीज ॲटलिस्ट, कमीत कमी 30 गिनीज तिला मोजावे लागणार, एवढे पैसे खर्च करावे लागणार. त्याच्यापेक्षा आपण ओरिजिनल जसं आहे तसंच का बरं राहायचं नाही, असे विचार लगेच जेव्हा मिसेस डॉलोवे तिच्या घरी निमंत्रण द्यायला येते त्यावेळेला हे विचार मॅबेल वॅरिंगच्या डोक्यामध्ये येतात. आणि एनी हाऊ ती तिथून लगेच उठते आणि तिच्या आईचं जे पुस्तक आहे ओल्ड फॅशन बुक, ज्याला पॅरिस फॅशन बुक असं नाव दिलेलं आहे की ते एम्पायरच्या त्यावेळेचं जे साम्राज्य होतं त्याच्या काळातलं ते लिहिलं गेलेलं होतं, आणि ते पुस्तक उचलते आणि लगेच असा विचार करते की बाबा किती सुंदर, किती उदात्त, किती सुंदर, किती उदात्त आणि किती स्त्रीला साजेसं असं हा ड्रेस आहे, हा वस्त्र आहेत. तर असाच ड्रेस ती घालायचं ठरवते. ती सो सेट हरसेल्फ, आणि इट वॉज फुलिश ट्राईंग टू बी लाईक देम. पुन्हा तिच्या मनामध्ये काय विचार येतात की बाबा त्यांच्यासारखं राहणं म्हणजे हे एक मूर्खपणाचं लक्षण आहे. प्लमिंग हरसेल्फ इन फॅक्ट अपॉन बिंग मॉडेस्ट अँड ओल्ड फॅशन. असं मॉडेस्ट होणं नम्रपणाने आणि ओल्ड फॅशनमध्ये हे काही and very charming, giving herself up, no doubt about it,
and an orgy of self-love which deserved to be chastised, and so reached herself out like this. पुन्हा डोक्यामध्ये विचार येतात की बाबा ओल्ड हे जे आहे ही मूर्खपणाची कल्पना आहे. त्यांच्यासारखं राहणं म्हणजे त्यांच्याशी तुलना करणं, त्यांच्यासारखं पोशाख करणं हे जणू काही नम्र तर होणं आहे, परंतु ते ओल्ड फॅशन जुन्या पद्धतीचं जुन्या स्टाईलचं होऊन जाईल. आणि त्यामुळे ते व्हेरी चार्मिंग, गिव्हिंग हरसेल्फ अप, नो डाऊट अबाउट इट, हे तर फारच आकर्षक असं. आणि हा जो विचार आहे ती सोडून देते, त्याच्याबद्दल असा तिच्या मनामध्ये शंकाच राहत नाही. पुन्हा ती स्वतःच्या प्रेमामध्ये पडते आणि तिला वाटतं, आता इथं नरेटर कथन करत आहे किंवा ती स्वतःच्या प्रेमामध्ये पडलेली आहे आणि त्यामुळे तिला शिक्षा देण्यासाठी ती पात्र आहे. शिक्षा देण्यासाठी का पात्र आहे तर याचं तुम्हाला नंतर विश्लेषण मिळेल. अँड सो रिजेड हरसेल्फ आउट लाईक धिस, आणि स्वतःलाच जी मनामध्ये तिच्या जी काही फॅन्सी आहे, जी काही अशा प्रकारची जी कल्पना आहे, त्या फॅन्सीमध्ये ती रम्मान होऊन जाते. आता हे झालं पार्श्वभूमी की तिला आमंत्रण देण्याच्या वेळेला. आता लगेचच जेव्हा स्टोरी सुरुवात होते ती इथे सुरुवात होते की मॅबेल आता तिथे आमंत्रण देण्याच्या वेळेला ते झालेलं आहे. आता मॅबेल कुठे पोहोचलेली आहे तर मॅबेल क्लॅरिसा डोलावेच्या पार्टीमध्ये पोहोचलेली आहे. आणि जेव्हा ती ड्रेसिंग रूममध्ये जात असते, ड्रेसिंग टेबलपाशी जाते, त्यावेळेला तिच्या मनामध्ये एक संशय येतो. की संशय काय येतो की काहीतरी बरोबर नाही, आणि ती तिचे कपडे घेते आणि लगेच जाते. परंतु त्याच वेळेला मिसेस बार्नेट जी आरशाला आणि ब्रशेसला हाताळत असते, त्यावेळेला मॅबेलचं ती उघडपणे लक्ष वेधते, लक्ष कॅप्चर करते. आणि जे काही जे काही अप्लायन्सेस असतात, जे काही उपकरणं किंवा साधनं असतात चेहरा व्यवस्थित करण्याचे किंवा केस विंचरण्याचे, जे कपडे लपते जे काही असतात ते ड्रेसिंग टेबलवर पडलेले असतात. त्यामुळे तिचा अजूनच संशय बळावतो. तिला संशय वाटतो की बाबा काहीतरी बरोबर नाही आणि निश्चितच बरोबर नाही. हा तिचा संशय अजून जेव्हा बळावतो जेव्हा ती झपाझप चालत क्लॅरिसा डोलावेच्या वरच्या रूममध्ये जाते, अपस्टेअरवर जाते आणि तिचं पूर्ण नम्रपणे तिचं अभिवादन करते. त्याच वेळेला लगेचच ती रूमच्या शेवटला म्हणजे कोपऱ्याला जाऊन जिथं एक कॉर्नर जिथं थोडी सावली पडलेली आहे किंवा आच्छादित झालेला आहे असा जो कॉर्नर आहे, तिथं एक आरसा लटकलेला आहे, त्याच्यामध्ये पाहते आणि काय म्हणते, नाही नाही, इट वॉज नॉट राईट, हे काही बरोबर नाही बाबा. त्याच वेळेला तिच्या मनामधले जे काही विचार आहे, आता इथं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक वापरलेलं आहे की ॲट वन्स द मिझरी विच शी, तशी सर्वच कथेमध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस आहे. ॲट वन्स द मिझरी विच शी ऑलवेज ट्राय टू हॅव, जी तिची वाईट अवस्था किंवा तिची दुर्दशा, वाईट अवस्था जी काही आहे ती आता जिने सातत्याने लहानपणापासून तिने जी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आता तिचं जे पूर्णपणे ती डिसॅटिस्फाईड होऊन जाते, पूर्ण डिसॅटिस्फॅक्शन आणखी पूर्ण असमाधान, त्याची इंटेन्सिटी फार आहे, तिची तीव्रता जास्त आहे की तिला लहानपणापासून असं वाटत असतं की ती दुसऱ्यापेक्षा इन्फेरियर आहे, दुसऱ्या एक प्रकारचा न्यूनगंड किंवा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स तिच्या मनामध्ये लहानपणापासूनच असतो की बुवा ती दुसऱ्याची बरोबरी करू शकत नाही, दुसऱ्यापेक्षा कमी आहे किंवा कुठेतरी कमी पडते असं तिच्या मनामध्ये होतं की ते. आणि तिची जे दुर्दशा आहे तिने सातत्याने लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो, ती आता तिच्या समोर येते, म्हणजे उघड पडते.
सेट अपॉन हर, तिच्यावरती हावी होते आणि रिलेंटलेसली अशी कधीच न थांबता ही जी तिची इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जो आहे तो सातत्याने तिला छळत असतो रिमोर्सलेसली. अजिबात त्या इन्फेरिटी कॉम्प्लेक्सला त्याची खंत वाटत नाही. अशा पद्धतीने त्याची हा जो कमीपणा आहे, हा जो आपण दुसऱ्यापेक्षा कमी आहोत, ही जी भावना आहे, ह्या भावनेवर ती कधीच ह्या भावनेला बीट ऑफ करू शकत नाही. म्हणजे ती कधीच त्याच्यावर विजय मिळू शकणार नाही. आणि शी वुड वेन शी अवोक ॲट नाईट ॲट होम, जेव्हा ती रात्री उठेल त्यावेळेला ती बॉरो किंवा स्कॉटला वाचत असेल. ही फारच बुकिश अशी मुलगी आहे, बाई आहे, स्त्री आहे, की जी पुस्तक वाचून काही निर्णय घेते, काही ठरवते, त्याच्यामध्येच रममान होते, स्वतःच्याच म्हणजे सेल्फ लव्हमध्ये फाल होते. आणि त्याच वेळेला काय मनामध्ये विचार येते, चित्रविचित्र असे विचार हिच्या मनामध्ये येत असतात. की काय विचार येतात तर फॉर दीज मेन, ऑल दीज विमेन, ओ दीज विमेन, हे बॉरो आणि स्कॉट काय विचार करत असतील तर ऑल वेअर थिंकिंग व्हॉट मॅबेल वेअरिंग. आणि हे सगळे काय विचार करत असतात की बाबा मॅबेलने काय नेसलेलं आहे, काय वस्त्र परिधान केलेलं आहे आणि काय भयंकर अशी दिसत आहे. व्हॉट ए फ्राईट शी लुक्स, व्हॉट हायडस न्यू ड्रेस, काय भयंकर किंवा काय किळसवाना असा हा नवीन ड्रेस, एक्सक्लेमेशन मार्क आहे. किंवा असं अतिवशे म्हणजे सडन फिलिंग, अचानक ज्या काही भावना अचानक येतात, उत्संबाळून येतात ते किंवा असं म्हणत आहे असं तिला वाटतं की आय लीड फ्लिकरिंग्स अँड दे केम अप वेन देअर लीड शटिंग रादर टाईट. इट वॉज हर ओन अपेलिंग इन ॲडव्होकेसी. ही जी अपेलिंग इन ॲडव्होकेसी, हा जो कमीपणा किंवा आपण कुठंतरी कमी पडतो, अपुरा आहोत, हा तिला फार किळसवाना असा, अपेलिंग असा वाटत असतो की ती स्वतःच एक भित्रेसारखी, हा जो भित्रेपणा आहे, हा जो कमीपणा आहे, तो जसा पाण्यावर रक्त शिंपडावं तशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला डिप्रेस करणारा असतो किंवा निराश करणारा असतो. अशा पद्धतीने तो तिच्यावर हावी होत असतो. अँड ॲट वन्स होल द रूम वेअर she ever many hours she had planned with the little dressmaker how it was to go seemed sordid, repulsive, and her own drawing room so shabby, and herself going out puffed up with vanity. And ती जिथे तिने सातत्याने विचार केलेला असतो, तिने नियोजन केलेलं असतं किंवा असं आपण ड्रेस घालून पार्टीला जाऊ, तर ते आता सगळं कसं दिसायला लागलेलं असतं की सॉर्डिड दिसायला लागलेलं असतं, अनप्लेझंट दिसायला लागलेलं असतं. रिपल्सिव्ह म्हणजे एक प्रकारची सडन डिटेस्ट, तिरस्कार. ते डिटेस्ट आणि डिस्गस्ट इतक्या मोठ्या प्रकारचे, हा तिरस्कार, किळसवानापणा हा इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की त्याची इंटेन्सिटी जास्त असते. गोईंग आउट पफ्ड अप विथ व्हॅनिटी, हा जो घमंड, जो अभिमान, त्याने ती फोगलेली असते आणि बाहेर जाते. ॲज शी टच द लेटर ऑफ द हॉल टेबल, जसे ती टेबलावरच्या पत्रांना जसा स्पर्श करते त्यावेळेला तिला वाटतं की कितीच हे डल आहे, हे दिखाऊपणाचं नाटक, टू शो ऑफचं जे नाटक आहे ते किती डल आहे. काही लपावायचं, काही जे नाही ते शो ऑफ करण्याचा प्रयत्न करायचा, ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा, हे तिला आता डिटेस्टेबल वाटत आहे, डिस्गस्टिंग वाटत आहे, किळसवानं वाटत आहे. आता सगळं ते तिला असं दिसायला लागलेलं आहे, मूर्खपणाचं, क्षुल्लक असं. आणि प्रोव्हिन्शियल हा शब्द असा वापरला जातो की सुसंस्कृत म्हणजे सिव्हिलाइज, आणि प्रोव्हिन्शियल म्हणजे त्याच्या विरुद्ध असा की सोफॅस्टिकेटेड. हे जे शब्द आहे प्रोव्हिन्शियल म्हणजे जे खेडूत आहे किंवा ज्याच्यावर स्टाईलमध्ये सुसंस्कृतपणा आलेला नाही, असा हा इंग्रजीमध्ये शब्द वापरला जातो.
ऑल दिस हॅड बीन ॲब्सल्युटली डिस्ट्रॉयड, शोन अप, एक्सप्लोडेड. ह्या सगळ्या गोष्टींनी, ह्या शो अप करण्याच्या भानगडीने तिला पूर्णपणे आता नष्ट केलेलं आहे असं तिला मनामध्ये वाटत आहे. उघड पाडलेलं आहे आणि सगळं ती एक्सप्लोड झालेली आहे. म्हणजे सगळे काही, सगळं लोकांना समजलेलं आहे असं तिच्या मनामध्ये वाटत असतं. की द मोमेंट शी केम्स इन टू मिसेस डोलावेज रूम, जेव्हा ती मिसेस डोलावेच्या रूममध्ये येते तेव्हा तिला असं वाटत असतं की अगोदर तिचा संशय वाढत असतो आणि नंतर हे विचार तिच्या मनामध्ये येत असतात. आता हा पॅरेग्राफ तर अगोदरच आपण अभ्यासलेला आहे, तर आपण पुढच्या पॅरेग्राफकडे वळू. बट शी डेयर्ड नॉट टू लुक द ग्लास. अगोदर सांगितलेलं आहे की ती जेव्हा ग्लासकडे ती, पहा प्रसंग कसे आहेत की अगोदर क्लॅरिसा डोलावे तिच्याकडे येते, आमंत्रण देते, त्यावेळेला तिचे विचार, नंतर पार्टीला जशी येत असते त्याच वेळेला मिसेस बार्नेट, काय नाव आहे तिचं, बार्नेटच आहे मला असं वाटतं, मिसेस बार्नेट, की तिचं लक्ष वेधते काहीतरी. तेव्हा तिला वाटतं की काहीतरी भानगड झालेली आहे. तेव्हा ती सरळच वरच्या मजल्यावर जाते, तिथे अभिवादन करते आणि तिथून जो आरसा आहे आरशामध्ये पाहण्याचा प्रयत्न करते. एवढे प्रसंग झालेले आहेत, परंतु मनामध्ये तिच्या भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत. आता ग्लासमध्ये म्हणजे आरशामध्ये ती पाहण्याचं हिम्मत करत नाही. शी कुड नॉट फेस द होल हॉरर, कारण संपूर्ण हे हॉरर पाहण्याची त्याला तोंड देण्याची त्याची हिम्मत नसते, करू शकत नसते. ती पूर्ण पेल येलो बनते, निस्तेज अशी येलो प्रकारची, तशाच प्रकारचा तिने ड्रेसही घातलेला आहे आणि मूर्खपणाने जो ओल्ड फॅशन सिल्क ड्रेस तिचा ड्रेस कसा आहे त्याचं वर्णन इथे केलेलं आहे की तो ड्रेस कसा आहे, तर लॉंग स्कर्ट आहे, हाय शिल्वेज आहे, म्हणजे लांबलचक अशा बाह्या आहेत आणि इट्स वेस्ट अँड ऑल थिंग्स दॅट लुक सो चार्मिंग इन द फॅशन बुक. ते फार फॅशन बुकमध्ये तो फारच आकर्षक असा दिसत असतो तो आता, पण नॉट ऑन हर, तिच्यावर ते सूट होत नाही. आणि ती म्हणते की ऑल दीज ऑर्डिनरी पीपल, ह्या सामान्य लोकांवर हे सूटच होत नाही. शी फेल्ट लाईक ए ड्रेसमेकर्स डमी स्टँडिंग देअर. ड्रेसमेकरचे जे डमी असतात, ज्याला आपण स्टॅच्यूज असं म्हणतो, त्या स्टॅच्यूवर जे कपडे घातलेले असतात तसं तिला वाटतं की तसंच तिच्या अंगावर ते कपडे घातलेले आहेत. आणि फॉर द यंग पीपल टू स्टिक पिन इन टू, आणि कोणतेही यंग लोक त्याला काय करतात तर पिन स्टिक करत असतात त्या स्टॅच्यूवर. याचा तसा शब्दशः अर्थ असा होतो किंवा मेटाफोरिकली याचा अर्थ असा आहे की कुणीही यावं आणि कुणीही त्या म्हणजे त्याच्याबद्दल कमेंट करावी आणि त्याची खिल्ली उडवावी, अशा प्रकारचा त्याचा मेटाफॉरिक अर्थ होतो. बट माय डिअर, इट इज परफेक्टली चार्मिंग. रोज शॉ काय म्हणतो, अजून 2-3 व्यक्ती आहेत ते काय म्हणतात, आणि ती त्याच्यावरूनच मत बनवते बिचारी. परंतु याच्यासाठी तिचं जे काही ह्युमिलिएशन आहे, काही कारण आहे की त्याच्यामुळे तिला काही दडवण्याचा प्रयत्न करत असते. इथे एका ओळीमध्ये दिलेले आहेत ते शब्द की रोज शॉ सेड लुकिंग हर अप अँड डाऊन. पूर्ण पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत तो नजर फिरवतो आणि तो एकदम सटायरिकल पद्धतीने, एका उपरोधिक पद्धतीने, दुसऱ्यामध्ये दोष काढण्याच्या एका याच्यामध्ये, प्लकर ऑफ लिप्स विच शी एक्सपेक्टेड. रोज हरसेल्फ बिंग, सॉरी ही स्त्री आहे, बोलता बोलताच जो शब्द आहे तो कदाचित गेला असावा. रोज हरसेल्फ बिंग ड्रेस्ड इन द हाईट ऑफ द फॅशन प्रिसाइजली लाईक एव्हरीबडी एल्स. हे फारच फॅशनच्या याच्यामध्ये तिने कळस गाठलेला असतो आणि फॅशनमध्ये प्रिसाइजली फॅशनमध्ये जसं अन्य लोक करत असतात तशी ही रोज शॉ फॅशन करत असते. वी ऑर फ्लायज. आता हिला वाटत काय असतं,
की बाबा मनाची स्थिती काय झालेली आहे, की बाबा ती जणू त्या पार्टी, आता ती अगोदर सांगितलेलं आहे की ती एक कप चहा पिण्यासाठी बसलेली असते. आता तिला जेव्हा आमंत्रण तिला येत असतं, आता तिला काय वाटतं की वी आर ऑल लाईक फ्लायज ट्राईंग टू क्रॉल ओव्हर द एज ऑफ द सॉसर. मॅबेल थॉट, मॅबेल असा विचार करते की बाबा आपण सर्वजण एका बशीमध्ये म्हणजे बशीच्या कोपऱ्यामध्ये ज्या माश्या असतात त्या माश्या आहोत. आणि हा जो फ्रेज आहे, हा जो वाक्यांश आहे, जो माशाबद्दल जो आत्ताच विधान केलेला आहे, तो फ्रेज ती जणू काही असं तिला वाटतं की ती स्वतः एक माशी आहे आणि ती त्या बशीच्या कोपऱ्यावर ती क्रॉस करत आहे. तिच्या ज्या काही दुःख आहे, वेदना आहेत, त्या कमी करण्यासाठी, त्याची ज्या हावी झालेल्या आहेत त्या कमी करण्यासाठी ती ही जी अनॉलॉजी आहे, ही जी याच्याची सहसंबंध आहे, साम्यता आहे, हा एक प्रकारची त्याच्याबद्दल विचार करत असते. टू मेक धिस ॲगनी इंड्युरेबल, ही जी ॲगनी आहे, हे जी अति वेदना आहेत, दुःख आहे, हे ते सहन करण्याजोगं बनवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यासाठी काय काय वापरते ते शेक्सपियरचे वेगवेगळे टॅग्स, लाईन फ्रॉम बुक्स शी रेड्स एजेस अगो, जे काही पुस्तकं तिने वाचलेली असतात त्याच्यामध्ये ज्या वेदना तिला होत असतात त्या पुस्तकांमधले काही एक्सक्रेप्ट किंवा काही लाईन ती तिथे उद्घोषित करते, बोलते. आणि इन ॲगनी अँड शी रिपीटेड देम ओव्हर अँड ओव्हर अगेन, आणि पुन्हा पुन्हा ती रिपीट करते की बाबा तिला बरं वाटावं. आता तिला वाटत आहे की फ्लाय ट्राईंग टू क्लॉ, आता त्या माश्या आहेत त्या क्रॉल करत आहेत, रांगत आहेत. शी रिपीटेड, पुन्हा ती रिपीट करते. इफ शी कुड से दॅट ओव्हर ऑफन इनफ अँड मेक हर सेल्फ सी द फ्लायज शी वुड बिकम नम, चिल, फ्रोज. तिने जर असंच म्हणत राहिलं तर ती मूर्ख बनणार आणि ती कशी एखादं मुका बहिरा आणि एकदम चिल आणि फ्रोझन बनून जाणार. तिने जर असंच जर म्हणत राहिलं. नाव शी कुड सी द फ्लाय क्रॉलिंग स्लोली आउट ऑफ द सॉसर ऑफ द मिल्क दॅट देअर विंग स्ट्रक टुगेदर अँड द शीट स्ट्रेनेड अँड स्टँडिंग इन द फ्रंट ऑफ द लुकिंग ग्लास इन लिसनिंग टू रोज शॉ. फक्त प्रसंग किती झालेले आहे की बाबा आता ती आरशात पाहत आहे आणि रोज शॉ बोलत आहे आणि त्यावेळेला ती पाहते की ती स्वतः एक फ्लाय आहे आणि हळूने ज्या बशीमध्ये दूध आहे त्या दुधामध्ये ती जी माशी आहे ती हळूहळू तिचे क्रॉल करत आहे, रांगत आहे. आणि तिचे जे दोन्ही पंख असतात ते दोन्ही पंख आता त्याच्यामध्ये बुडालेले आहेत आणि एकमेकाला चिटकलेले आहेत. अँड स्ट्रेन इतकं टेन्स होऊन जाते म्हणजे फारच टेन्शनमध्ये येऊन जाते, फारच स्ट्रेन होऊन जाते. स्ट्रेन म्हणजे फारच टेन्शनमध्ये येऊन जाणं. स्टँडिंग इन फ्रंट ऑफ लुकिंग ग्लास, ती लुकिंग ग्लास समोर बसलेली उभी आहे आणि रोज शॉला ऐकत आहे. टू मेक हर सेल्फ सी द रोज शॉ अँड ऑल अदर्स पीपल देअर ॲज फ्लायज. ते सगळ्यांना असं पाहते की जणू काही सगळेजण तिथे कोण आहेत तर माश्या आहेत आणि ट्राईंग टू हॉइस देमसेल्व्हज आउट ऑफ समथिंग, काहीतरी गोष्टीमधून ते स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. इनटू समथिंग मीगर अँड इनसिग्निफिकंट टॉयलिंग फ्लायज. या सगळ्या ज्या फ्लायज आहेत, ज्या माश्या आहेत त्या फारच मीगर, इनसिग्निफिकंट, काही महत्त्व नसलेल्या आणि कष्ट करणाऱ्या ह्या माश्या आहेत की त्यांना फारच काहीतरी मिळवण्यासाठी, पोट भरण्यासाठी फार कष्ट करावे लागतात, असं सगळ्यांची तुलना ती करत असते. पण तिला असं वाटतं की बट शी कुड नॉट सी देम लाईक दॅट, नॉट अदर पीपल. शी कुड नॉट सी देम लाईक दॅट. ती अन्य लोकांना तसं जसं स्वतःची तुलना ती फ्लायशी करत आहे तशी करत नाही. तर तिला वाटतं की अन्य पीपल काय आहे तर ती स्वतःला काय म्हणते तर शी सॉ हर सेल्फ लाईक दॅट शी वॉज अ फ्लाय. ती एक फ्लाय आहे. बट
जरी पास्ट टेन्समध्ये सांगितलेलं आहे तरी स्टोरी ही तिच्यामध्ये जिवंतपणा ठेवण्यासाठी आपल्याला प्रेझेंटमध्ये सांगावे लागते. त्यामधला थोडा फरक समजून घ्यायचा. बट द अदर्स वेर ड्रॅगन फ्लाय, ती एक फ्लायज आहे, ती माशन आहे, परंतु अन्य जे लोक आहे, आजूबाजूची जे लोक आहे, ज्या स्त्रिया आलेल्या आहेत त्या कुणी काय आहेत, त्या ड्रॅगन फ्लाय आहेत, कुणी बटरफ्लायज आहेत, तर कुणी फारच सुंदर असे कीटक आहेत जे डान्सिंग करत आहे, फ्लटरिंग आवाज करत आहे, स्किमिंग करत आहेत. आणि वाईल शी अलोन ड्रॅग्ड हरसेल्फ आउट ऑफ द सॉसर, आणि ती स्वतःच तिचे जणू काही तिचे दोन्ही पंख दुधामध्ये बुडून एकमेकाला चिटकलेले आहेत आणि ती स्वतःला कसं तरी ढकलत का होत नाही, असं लोटत का होत नाही, बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे काय आहे? आता इथं सांगितलेलं आहे, जी लाईन मला सांगायची होती की एन्व्ही अँड स्पाईट. एन्व्ही काय आहे तर तुम्हाला डिक्शनरीमधून सांगतो की एन्व्ही म्हणजे आपण काय करत असतो, किंवा एकमेकाशी तुलना करत असतो, तुलना करणं, किंवा एकमेकाचा हेवा करत असतो, किंवा एकमेकाचा द्वेष करत असतो. तर मोस्ट डिटेस्टेबल ऑफ व्हायसेस, हे इतके तिरस्कृत असे दुर्गुण तिच्यामध्ये आहेत, तर ते तिचे महत्त्वाचे दुर्गुण आहे किंवा दोष आहेत असं नरेटर सांगत आहे. की ही सगळी दुर्दशा तिची का बरं झालेली आहे, तर दोन व्यक्ती कधीही सारखे नसतात, त्यांच्यामध्ये तुलना एका क्षेत्रामध्ये होऊ शकत नाही, किंवा एक व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये परिपूर्ण असू शकतो, दुसऱ्या गोष्टीमध्ये चांगला असू शकतो, परंतु त्याची दोन्हीची तुलना करणं सगळ्याच बाबतीमध्ये ते अजिबात योग्य नाही. परंतु हा तिचा जो व्हायसेस आहे, व्हायसेस म्हणजे काय की दुर्गुण, हा दुर्गुण तिचा एक फॉल्ट आहे. परंतु मला वाटतं की टाइम फार होत आहे, तर आपण याचे वेगवेगळे भाग करू. सुरुवातीला आपण एक ओव्हरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू की आय फील लाईक सम ड्रॉन्डी डिस्क्रेपिट हॉरिबल डिंजी ओल्ड फ्लाय. तिला कसं वाटतं? हा व्हिडिओ फार लांब होईल, त्यामुळे मला वाटतं की इथं थांबलं पाहिजे, कारण 3 ते 4 लेक्चरमध्ये अजून आपण हा व्हिडिओ पूर्ण हा जो पार्ट आहे तो पूर्ण करू, ही जी स्टोरी आहे ती पूर्ण करू. त्या अगोदर मी जसं सांगितलं होतं की आपण आउटलाईन पाहणार आहोत, याचा आराखडा पाहणार आहोत. तर आपण त्याचा आराखडा पाहू की ही जी मॅबेल आहे, ही मॅबेलच्या मनस्थितीबद्दल, तिचे जे काही अंतर्मनामध्ये जे काही विचार चालू आहे, अंतर्मनाची जी अवस्था झालेली आहे, ज्या भावना तिच्या मनामध्ये आहेत, किंवा असं लोक आपल्याला म्हणत असतील, तसं लोक हे करीत असतील, आणि त्यामुळे मनामध्ये फारच असे स्वतःबद्दल एक तिरस्कार तिच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. हा तिरस्कार लोक आपल्याला असं म्हणेल, तसं म्हणेल, आणि दुसऱ्यापेक्षा आपण कमी आहोत, ही जी भावना आहे ती तिला स्वस्थ बसू देत नाही, आणि त्यामुळेच ती सातत्याने एकमेकाशी स्वतःची तुलना करत असते. आणि ही तुलना केल्यामुळे सर्व काही व्यवस्थित होत नाही, की लोक असं म्हणत असतील, तसं म्हणत असतील, असं तिच्या मनामध्ये हे काहूर चालू असतं. मॅबेल जी आहे ती 40 वर्षाची आहे, आणि ही जी फॅशन आहे, तिने तिच्या आईचे जे जुनं पुस्तक आहे, ओल्ड फॅशन बुक, हे उचललेलं असतं, आणि त्याच्यामधून तिने हे नवीन वस्त्र पार्टीसाठी परिधान केलेले असतात. आणि विशेषतः जेव्हा क्लॅरिसा डोलावे ही जी तिची मैत्रीण आहे, तिला आमंत्रण येतं, त्यावेळेला ती येण्याचं आश्वासन देते आणि तिथे जाते. जेव्हा ती पार्टीला जाते तेव्हा लोक तिच्याकडे बघून कसे पाहतात, कसे जस्टिक्युलेशन करतात, कसे बॉडी लँग्वेज त्यांची, एकंदरीतच देहबोली कशी होते, हे पाहून ती मनामध्ये फार अशा वेगवेगळे विचार तिच्या मनामध्ये येत असतात. जो ड्रेस तिने निवडलेला असतो तो ड्रेस तिला असा
अगोदरच आपण आता ही जी लाईन आहे की आय फील लाईक सम डॉन्डी डिस्क्राईब इट हॉरिबल डिंजी ओल्ड फ्लाय, स्वतःचीच माशीशी तुलना करणं, वेगवेगळे पात्र आहे की जे पात्रांचे त्याच्याबद्दल जी रिॲक्शन आहे की त्यांना विचारत असते की ते त्यांना काय वाटतं, तर त्यांची जी रिॲक्शन पाहून ती काय मत बनवते. तिला जो येलो ड्रेस आवडत असतो की लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, लोकांच्या ओपिनियनप्रमाणे ती स्वतःला किती त्रास देऊन घेते हेही इथं ह्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे. तिला फार अनकम्फर्टेबल असं वाटत असतं आणि कुणीतरी तिला काहीतरी स्पष्ट सांगेल की बाबा, कन्फर्म करेल की बाबा ती कशी दिसते कशी नाही, याचा ती सातत्याने शोधण्याचा प्रयत्न करत असते. जीवनातले जे काही फ्लॅशबॅक मोमेंट इथे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहेत, जसे तिच्या डोक्यामध्ये येत असतात तसे स्टोरीमध्ये तसे प्रसंग फार कमी आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं किंवा किती 2-3 जे प्रसंग आहे किंवा ती फक्त आमंत्रणापासून तर पार्टीला जाण्यापर्यंत काय काय तिच्या डोक्यामध्ये चालू आहे ते इथं रायटरने स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक ने कसं दाखवून दिलेलं आहे. लोकांशी सातत्याने तुलना करून आपण एक माशी आहोत आणि ती माशी फार डुबलेली आहे आणि ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे असं ती सातत्याने विचार करत असते. ॲट द एंड ऑफ द स्टोरी शी थिंक्स अबाउट, तिचं स्टोरीच्या शेवटला तिला असं वाटत असतं की तिनं हे जीवन बदलावं आणि पार्टी सोडून द्यावी. आणि शेवटी फार ती क्लॅरिसा डोलावेला सांगते किंवा तिने फार एन्जॉय केलेली आहे आणि स्वतःशीच ती फार खोटं बोलत असते. स्टोरी ही तसं एवढ्या लेक्चरमध्ये समजणं तर सोपं नाही. पुन्हा 2-3 वेळेस वाचावी लागेल ती कॉम्प्रिहेंड करण्यासाठी. ती ज्या भावनेमधून जाते, ज्या स्ट्रॉंग फिलिंगमधून जाते आणि तिच्या मनामध्ये, तिच्या सायकीमध्ये जे काही विचार येत असतात ते समजून घ्यायला आपल्याला अजून 1-2 लेक्चर घ्यावे लागतील. जे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसचे जे टेक्निक आहे व्हर्जिनिया वुल्फ यांनी फार योग्य रीतीने वापरलेलं आहे आणि दाखवून दिलेलं आहे की मी अगोदरच सांगितलं होतं की हिरोईक असं याच्यामध्ये काही नाही ह्या पात्रामध्ये, किंवा दुसऱ्याशी तुलना करणं, पुन्हा हा खोटा अभिमान, खोटं ढोंग करणं, आपण आहे त्यापेक्षाच वेगळा दाखवण्याचा प्रयत्न करणं, हे जे दुर्गुण आहेत, हे दुर्गुणामुळे ती अस्वस्थ झालेली आहे. ही अस्वस्थता तिला शांत बसू देत नाही आणि कुणी तिला काही म्हणजे पार्टीमधून निघून जा वगैरे असं कुणी म्हणत नाही, तरीही स्वतःचा हा मनाचा जो तिळपापड होत आहे, तिच्या मनामध्ये जे काही हे जे काहूर झालेलं आहे, शेवटपर्यंत असं सांगितलेलं आहे की ती फारच अशा काही तिच्यामध्ये बदल होत नाही आणि शेवटी ती पार्टी सोडून देते. सोडून द्यायच्या वेळेला एक काही रूपकं वापरलेली आहेत, ते रूपकही आपण पाहणार आहोत. तिची आर्थिक स्थितीबद्दल ती फार हलाखीची असते. इथे सांगितलेलं आहे की ते 10 जे मेंबर तिच्या फॅमिलीमध्ये असतात आणि त्यामुळे त्यांची जी स्थिती आहे ती फार हलाखीची असतात. जी काही थोडेफार पैसे असतात ते पण तेवढे खर्च करू शकत नाही. इथे सांगितलेली आहे पहा, इट हॅज बीन 1 फॅमिली ऑफ 10 नेवर हॅव्हिंग मनी इनफ, ऑलवेज स्किम्पिंग अँड पेअरिंग अँड मदर कॅरिंग द ग्रेट कॉक कॅन्स अँड लिनोलेम वॉर्म अँड स्टेज एज अँड 1 सॉडिड लिटल डोमेस्टिक ट्रॅजेडी आफ्टर वन अनदर. एकानंतर एक असे प्रसंग होतात की ज्याच्यामुळे त्यांची परिस्थिती जी आहे ती फारच भयंकर होत जाते. त्यांची जी काही शीप फार्म, जी मेंढ्याचे जे पालन करत असतात ते पण पूर्णपणे फेल होऊन जातं आणि जो एल्डेस्ट ब्रदर असतो तोही त्याचं जे काही सोशल स्टेटस आहे, सामाजिक जी स्थिती आहे त्याच्यापेक्षाही तो थोड्या म्हणा की किंचित म्हणा त्याच्यापेक्षा लो स्टेटसच्या विमेनसोबत लग्न करतो. त्यांच्या जीवनामध्ये असा रोमांस असं काहीच नाही. सगळीकडे पेटर्ड झालेले आहेत. सगळे ग्रॅज्युअली काय झालेले आहे, त्यांचं स्मॉल झालेले आहेत किंवा की जे
समुद्राच्या बाजूला आसरा घेत असतात आणि त्यांची जी अँट आहे ती अँटची पण स्थिती सांगितलेली आहे की त्यांची स्थिती कशी आहे. सगळं एकंदरीतच कुटुंब जे आहे हे त्यांच्या अँटला इंडियन जो व्यक्ती असतो की व्यक्ती म्हणजे इंडियामध्ये जाऊन तिथं कलोनियल जे पॉवर होतं त्याने सर हेनरी लॉरेन्स याच्याशी लग्न करण्याची इच्छा असते. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आपण नंतरच्या लेक्चरमध्ये हे सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. जर याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन असतील तेही लिहा. मी एक ग्रॅमरची सिरीज सुरुवात करत आहोत, त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईबही करू शकता, कमेंटही करू शकता. हा सगळा सिलेबस आपण 10 ते 15 दिवसामध्ये कव्हर करणार आहोत. तसंच इंग्रजीमध्ये पण याचं व्हर्जन मी देण्याचा प्रयत्न करत आहे की इंग्रजीची आवश्यकता असेल तर इंग्रजी देईल, जर मराठी जर आवश्यकता असेल किंवा बायलिंग्वल जर असायला पाहिजे असेल तर तोही देण्याचा प्रयत्न करेल. तर तुमचे जे काही मत असेल ते मत तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता. धन्यवाद.